दिंडोरी वृत्तांत, वेद नव्या युगाचा। माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांनी कार्यालयीन सुधारणा करण्याकरिता 150 दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रम राबविण्याची योजना तयार केली आहे। त्यामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत सर्वसामान्य नागरिकांच्या सुविधेकरिता आणि तत्पर मदतीकरिता व्हॉट्सअप चॅटबॉट बनविणे नियोजित होते। त्याप्रमाणे माननीय बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांच्या मार्गदर्शनात माननीय आदित्य मिरखेलकर अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांची संकल्पना व सूचनांप्रमाणे आणि देखरेखीखाली के वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी सौरभ शिंदे, नीरज बावा, ओम निकम, श्रीनाथ कदम, यश वडनेरे यांनी अथक परिश्रम करून आणि तांत्रिक कौशल्याचा व्यावसायिक वापर करून रक्षक AI या नावाचे व्हॉट्सअप चॅटबॉट तयार केले आहे। हे चॅटबॉट वापरण्यास सुलभ आणि सुरक्षापूर्ण असून त्यावर संबंधित बाबी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। त्यामध्ये स्थान आधारित वैयक्तिक सेवा, अत्यंत सुलभ मेनू, गोपनीय तक्रार नोंद, जागरूकता मोहीम, बहुभाषिक सहाय्य, स्मार्ट सहाय्य, द्विभाषिक उपलब्धता, अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार सुविधा, तात्काळ प्रतिक्रिया। हे चॅटबॉट तयार करण्याकरिता के वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री धनंजय कानदे यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले आहे। हे चॅटबॉट आजपासून प्रायोगिक तत्वावर नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या कार्यक्षेत्रात वापरण्याकरिता सुरू करण्यात आले आहे। दिंडोरी वृत्तांत न्यूज, संपादक सुनील मालुसरे, नाशिक। चोरीच्या प्रमाणाच्या बाबतीमध्ये बस स्टँडमध्ये महिलांकडून चोऱ्या होतात अशा स्वरूपाची माहिती भरपूर होती। या संदर्भात दिंडोरीच्या हद्दीमध्ये काही गुन्हेगार पकडले गेलेले आहेत। ते गुन्हेगार आहेत अहिल्यानगर मधील, त्याचं नाव आहे बाळासाहेब राक्षे, दिगंबर दारकुंडे। ह्या दोघांना अटक केल्यानंतर त्यांच्याबरोबर लीलाबाई खंदारे आणि इतर महिला यांनी या बाबतीमध्ये गुन्ह्यामध्ये कबूल दिलेले आहे। हे सगळे अहिल्यानगर या ठिकाणचे रहिवासी आहेत जे बस स्टँड मध्ये चोऱ्या करतात, महिलांचे पिक पॉकेट वगैरे करतात। याच्यामधली ही टोळी आहे। याच्यामधून बरेच गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे।